ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. यज्ञ करणे आवश्यक का आहे? भाग 2. ओव्या आहेत 88 ते 94. श्रीकृष्णांच्या ब्रह्मदेवानं यज्ञासहित प्रजा निर्माण केली व यज्ञाच्या योगे आपली अभिवृद्धी करून घ्या असा प्रजेला उपदेश केला. महाभारत काळी यज्ञ संस्था तेजीत असल्यामुळे श्रीकृष्णांना यज्ञ चर्चा टाळता आलेली नाही. नंतर शंकराचार्यांनी देखील यज्ञ म्हणजे होम हवन करून केलेला यज्ञ असाच अर्थ केलेला आहे. पण ज्ञानदेवांचा कमळ जन्म मात्र काळानुरूप उपदेश करत आहे. तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे. याते उपासा मग आपैसे काम पुरती. तुम्हाला वर्णानुसार हा आम्ही स्वधर्मच सांगितला आहे, त्याचे आचरण करा, म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुम्ही व्रते नियमो न करावे, शरीराते न पीडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. याखेरीज तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही, शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थयात्रेला जाण्याचे कारण नाही. योगादिके साधने, साकांक्षा आराधने, मंत्र यंत्र विधाने झणी करा. योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधना अथवा मंत्र यंत्र इत्यादी कर्मे कदाचित कराल तर करू नका. देवतांतर न भजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ यजावे अनायासे. स्वधर्म सोडून अन्य देवतांना भजावयाचे कारण नाही. तात्पर्य वर सांगितलेल्या गोष्टी करण्याचे मुळीच कारण नाही. तर तुम्ही कष्टात न पडता स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा. अहेतुके चित्ते अनुष्ठापा ययाते, पतिव्रता पतिते जिया परे. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठतेने भजते, त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. तैसा स्वधर्मरूप मखू, हाची सेव्य तुम्हा ऐकू, ऐसे सत्य लोक नायकू म्हणता जहाला. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे, असे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव बोलला. देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल, मग प्रजा हो न संडील तुमते सदा. पहा, स्वधर्माचे आचरण जर कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरवणारा होईल. मग लोक हो, ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला कधीही सोडणार नाही. श्रीकृष्णांच्या प्रजापतीनं केलेल्या उपदेशाची ज्ञानदेवांच्या कमळ जन्माने कालानुरूप मांडणी केली आहे. नित्ययागासहित निर्माण केलेला सूक्ष्मयज्ञ कोणता ते प्रजेला कळलं नाही. ज्ञानदेवाने हा सूक्ष्मयज्ञ कोणता ते स्पष्ट केलेले आहे. त्यांनी यज्ञ शब्दाचा स्वधर्म हा अर्थ केलेला आहे. ते म्हणतात की तुम्हा वर्ण विशेषे, आम्ही हा स्वधर्मुची विहिला असे. या स्वधर्माची उपासना करा, म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. जन्माबरोबरच प्रत्येकाचा त्याच्या गुणवैशिष्ट्यांप्रमाणे स्वधर्म हा ठरलेला असतो. मी ज्या देशात जन्मलो, ज्या समाजात जन्मलो, ज्या आईबापाच्या पोटी जन्मलो, त्यांची सेवा करणं हे माझं जन्मजात कर्तव्य ठरतं. तसेच पुढे शिक्षण देणाऱ्या गुरूंची सेवा, जे शिक्षण घेतलं त्याचा योग्य विनियोग ही सर्व कर्तव्य ठरतात व तो स्वधर्म मनुष्याने निरलसपणे व अनासक्तीने फलाची अपेक्षा न ठेवता आचरला पाहिजे. तेव्हा यज्ञ म्हणजे स्वधर्माचरण हा अर्थ लक्षात घेतला की यज्ञ संकल्पना समजण्यास सोपी होते. प्रत्येकाने आपल्या वाटेला आलेलं कर्म निरलसपणे करत जावं. ते कर्म म्हणजे यज्ञार्थ कर्म. ते कर्म मनुष्याला बंधनकारक नसतं. या व्यतिरिक्त स्वधर्म सोडून केलेले आचरण मात्र बंधनकारक होतं. क्षात्र धर्माप्रमाणे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वधर्म आहे. तो संन्यास घेऊन वनात जाऊ लागला तर त्याने तो परधर्म स्वीकारल्यासारखे होईल. परधर्मो भयावह असं भगवंतांनी पुढे म्हटलेलंच आहे. पण धर्माच्या नावाखाली वावरणाऱ्या इतर गोष्टी म्हणजे खरा धर्म नव्हे. त्या गोष्टींना धर्म समजून खऱ्या धर्माकडे दुर्लक्ष होतं. ज्ञानदेवांनी त्याचा निषेध करून लोकांना खरा धर्म कोणता त्याचा विवेक शिकवलेला आहे. ते सांगतात, तुम्ही व्रत नियम करू नका,
शरीराला पीडा देऊ नका, तीर्थयात्रेला जाऊ नका, योग साधना, कामनायुक्त आराधना, मंत्र तंत्र, इतर देवतांची उपासना हे काही करू नका. कारण हे करणे म्हणजे धर्माचरण नव्हे. या गोष्टी करणे म्हणजे धर्माचरण अशी ज्ञानेशांच्या काळीही धर्माबद्दलची समजूत होती व आजही आहे. पण ज्ञानदेवाने यातील कोणत्याही गोष्टी धर्म म्हणून आचरू नका असं सांगितलं आहे व केवळ स्वधर्मरूप यज्ञ करण्यास सांगितलेलं आहे. हाच यज्ञ तुम्हाला कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पुरवणारा होईल असं सांगितलं आहे. धर्म वेगळा व सामाजिक व्यवहार वेगळा ही समजूतच मुळात चुकीची व स्वार्थमूलक आहे. आपली नियत कर्तव्यच यज्ञरूप मानून केली की समाजाचीही उन्नती होत असते. ज्ञानदेव म्हणतात की व्रत नियमू न करावे. यातील भाव असा आहे की स्वधर्म प्राप्त कर्तव्यांचा त्याग करून जर कोणी धर्म समजून वरील गोष्टी करत असेल तर त्या न केलेल्या बऱ्या. मग त्या शेकडो व्रते, उद्यापने, ब्राह्मण भोजने याला काही अर्थ राहत नाही. कर्तव्य कर्म करून मग वरील गोष्टी करण्यास हरकत नाही. पण तीर्थक्षेत्री श्राद्ध केले की पूर्वजांची पापे नष्ट होऊन ते मुक्त होतात या समजुतीने जर कोणी तीर्थयात्रा करत असेल तर ते निषेधात्मकच आहे. त्याचा क्षेत्रस्थ मंडळी कसा व्यापार करतात ते प्रत्येकाच्या परिचयाचे व अनुभवाचे आहे. चित्ताला स्थिरता मिळावी म्हणून कोणी तीर्थयात्रा करत असेल तर गोष्ट वेगळी. यातून त्यांनी खरा धर्म व धर्माच्या नावाखाली होणारा व्यवहार यातील फरक दर्शवलेला आहे. ज्ञानदेवांच्या कमळ जन्माने सत्यलोक नायकाने या ओव्यातून गीतार्थ समकालात आणलेला आहे. स्वधर्मरूप यज्ञ केला असता कामधेनूप्रमाणे तो सर्व इच्छा पुऱ्या करणारा होतो असे म्हटलेले आहे. हे विधान फळांची आशा न ठेवता कर्म करणे या विचाराच्या विरोधात नाही का वाटत अशी शंका येण्याची शक्यता आहे. वरवर पाहता हे विधान विसंगत दिसतं. पण जो मनुष्य स्वधर्मरूप यज्ञ करणार आहे त्याच्या मनात लौकिक कामनाच असणार नाही का. स्वधर्मरूप यज्ञ करत असताना तो मनुष्य ते कर्म कर्तव्य म्हणून फलाची अपेक्षा न करताच करील. कारण त्याचा सर्व प्रयत्न असेल तो परमात्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी यासाठीच असेल. मग ही गोष्ट म्हणजे परमात्म प्राप्ती त्याला नक्की होईल असे ज्ञानदेवांना म्हणायचे आहे. आणि परमात्म प्राप्ती ही कामनांमध्ये समाविष्ट होत नाही. ज्ञानदेवांनी अहेतुके चित्ते अनुष्ठीपा यज्ञाते असे 92व्या ओवीत म्हटलेलं आहे. अहेतुक चित्ताने हा स्वधर्मरूप यज्ञ करा. असा यज्ञ केला की तो तुम्हाला कामधेनूप्रमाणे होईल असे पुढे म्हटलेले आहे. आता कामधेनू, कल्पतरू किंवा चिंतामणी हे इच्छिलेलीच गोष्ट देतील. ज्याची इच्छा केली नाही ती गोष्ट ते देणार नाहीत. स्वधर्म यज्ञ करणारा सुद्धा त्या यज्ञाने आपल्याला काही मिळावे अशी इच्छा करणार नाही. एवढी निरीच्छ वृत्ती साधकाची केव्हा होईल तर तो परमात्म स्वरूपी एकरूप होईल तेव्हाच तो असं कर्म करू शकेल. ज्ञानदेव सामान्य जनांना स्वधर्माचा उपदेश करत आहेत. लहान मुलाला जसे आपण काहीतरी बक्षिसाची आशा निर्माण करून त्याला चांगली गोष्ट करायला प्रवृत्त करतो त्याप्रमाणे ज्ञानदेव सामान्य लोकांना स्वधर्म यज्ञाने तुमच्या सर्व कामना पुरतील असे सांगत आहेत. कारण सामान्य जनांवर स्वधर्माचं महत्व त्यांना बिंबायचं आहे. स्वधर्माला यज्ञ समजून प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेले कर्म करू लागला तर तो समाज आदर्श समाज होईल. हेच सामंजस्याचे वागणे भगवंत पुढील श्लोकात स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्याला पाहूया.